एका महत्त्वाच्या सामन्यात किशोर तपासे बॉलिंग मार्कवर आपल्याला जाताना दिसत आहेत. आयकॉन खेळाडू जितू पाटोळे यश त्यांच्या मागे आपल्याला दिसत आहेत. तर सिन्नर टायटन्स कडून सलामीचे फलंदाज आपल्याला दिसत आहेत मैदानामध्ये. योगेश घोटेकर, विकास घोटेकर आणि अंकुश छल्लारे. स्ट्राईक एंडवर असतील ते विकास घोटेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला अंकुश छल्लारे. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू काहीसा फुललेंचा चेंडू, काहीसा भरकटलेला चेंडू. पंच स्वैर इशारा करताना अतिरिक्त धावसंख्येने संघाचं धावसंख्येचं खातं खुलतंय. संघाची धावसंख्या बिनबाद 1. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला टाकला चेंडू. चेंडू जाते कव्हर क्षेत्रात. तिथे राहुल नरोडे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तितकी सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण राहुल नरोडे यांचं आपल्याला बघायला मिळालं कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. सुरेख फटका. या एका धावसंख्येने विकास घोटेकर यांच्याही धावसंख्येचं खातं खुलतंय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. पुढील चेंडूचा सामना करेल अंकुश छल्लारे. सुंदर चेंडू, काहीसा गुड लेंथ टाकलेला चेंडू. चेंडू कट होऊन बाहेरच्या दिशेने निघतोय. सुंदर असं कलेक्शन या मागे आपल्याला जितू पाटोळे यांचं बघायला मिळालं. निर्धाव चेंडू, काहीशी सावध आणि संत सुरुवात सिन्नर टायटन्स कडून बघायला मिळते. डेड बॉलचा इशारा येतोय. काहीसा फंबल आपल्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाजाकडून पुन्हा एकदा किशोर तपासे सामना करेल अंकुश छल्लारे. पुन्हा एकदा फुलर लाईन चेंडू, काहीसा ब्लॉक होल चेंडू. चेंडू पुन्हा येतोय निर्धाव. सुरेख सुरुवात किशोर तपासे यांच्या गोलंदाजीची. कुठलाही चान्स फलंदाजाला मिळत नाहीये. काहीसं जखडून ठेवण्याचं काम मात्र या षटकात किशोर तपासे याच्याकडून आपल्याला बघायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू सामना करेल अंकुश छल्लारे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑनला. चेंडू फील होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडून एकदा पूर्ण सुरेख गोलंदाजी. काहीसं जखडून ठेवण्याचं काम मात्र या षटकात आपल्याला किशोर तपासेकडून बघायला मिळालंय. एसटीपीएल 2024 ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू आपली ताकद सिद्ध करताना, काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला दिसत आहेत आयकॉन खेळाडू कॅप्टन जितू पाटोळे. आता स्ट्राईकवर असतील ते पुन्हा एकदा विकास घोटेकर. सामना करतील किशोर तपासे यांचा. फुलर लाईनचा चेंडू. पुन्हा एकदा बघूया पंच पिळगावकर यांचा वाईडचा इशारा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4. पुन्हा एकदा फुलर लाईन चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्रात. राहुल नरोडे सुंदर क्षेत्ररक्षण. काहीच रणनीती आपल्याला दिसते गणित गुरु संघाची. विकास याला ऑफसाइड दी ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न. सिंगल देऊन नॉन स्ट्राईक एंडला कसं पाठवता येईल एक काहीशी रणनीती घेऊन गणित गुरु आपल्याला मैदानात उतरताना दिसतोय. पुन्हा एकदा अंकुश छल्लारे. सामना करेल किशोर तपासे यांचा. पुन्हा एकदा राहुल नरोडे मात्र या पूर्ण षटकात आपल्याला व्यस्त दिसलाय. परंतु सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख षटक गणित गुरु कडून बघायला मिळालं. काहीशी संत परंतु सावध सुरुवात आपल्याला सिन्नर टायटन संघाची बघायला मिळते. सकाळच्या सत्रात काहीसं गोलंदाजांना खेळपट्टी पूरक असते आणि त्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन काहीशी सावध सुरुवात करताना आपल्याला दोन्ही सलामीवीर दिसत आहेत सिन्नर टायटनचे विकास घोटेकर आणि अंकुश छल्लारे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
पुढील षटक घेऊन येत आहेत ते गणेश दिघे, मॅन फ्रॉम कुंदेवाडी. या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांची राहिली आहे आणि सामना करेल तो अंकुश छल्लारे. डावातील दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं गणेश दिघे. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय राहुल नरोडे यांच्याकडे. काहीसं व्यस्त आतापर्यंत राहुल नरोडे. सुरेख अशी गोलंदाजी गणेश दिघे यांच्या हायवेन कडून. आता मात्र स्ट्राईकवर असतील ते विकास गोटेकर. काहीसा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करताना गणेश दिघे. तिन्ही सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला गणेश दिघे यांची बघायला मिळाली. पुन्हा एकदा गणेश दिघे. ओ फटका फसलाय बघूया आणि वैभव शेलार यांचा एक सुंदर झेल येतोय आणि पहिला झटका सिन्नर टायटन्स यांना विकास गोटेकर याच्या बाद होण्याने. बघा थोडासा क्षेत्ररक्षणात आपल्याला बदल बघायला मिळाला. ज्या फटक्यांसाठी विकास गोटेकर यांना ओळखलं जातं त्याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक बाहेर सीमारेषेजवळ घेण्यात आला आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या प्लॅनवर काम करताना गणित गुरु संघ आपल्याला दिसतोय. JKR चे विकास नवले, संघ मालक राजाभाऊ बाबड यांचंही स्वागत आहे STPL कमिटीकडून. त्यांनाही थोड्याफार आता अपेक्षा आहे पुढील सामन्यात. त्यांच्याहीसाठी पुढील सामना काहीसा आजचे जे सामने आहे ना मित्रांनो, ते आजचे सामने जरा करो आणि मरोचे सामने. प्रत्येक संघासाठी आपलं स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी आजचे सामने काहीसे महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा गणेश दिघे, आयकॉन खेळाडू सिद्धार्थ नाक्का शपल होऊन लेग साइडला फटका येतोय, फाईन लेगला सुरेख चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सुरेख फटका आपल्याला सिद्धार्थ नाक्का यांच्या बॅट मधून बघायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, काहीसा बॅटची एज घेऊन चेंडू येतोय थर्ड मॅन क्षेत्रात चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. आमचे मित्र कमिटी सदस्य यांना आज वेळ भेटला ग्राउंडवर येण्यासाठी, त्यांचं खूप खूप स्वागत. गणेश जाधव खूप यंग वयात त्यांनी निवृत्ती घेतली, वयाच्या 22व्या वर्षी. आम्हाला दुःख आहे त्या गोष्टीचं, परंतु त्यांनी आले. त्यांचं खूप खूप स्वागत कमिटीकडून. स्वतः कमिटी मेंबर असल्यामुळे त्यांचं स्वतःकडून सुद्धा खूप खूप स्वागत. पुढील चेंडू सुरेख चेंडू, पुन्हा एकदा बघूया सुरेख क्षेत्ररक्षण. सिद्धार्थ नाक्का मात्र ज्यावेळेस खेळपट्टीवर आलाय धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16, एक बाद 16. एक आयकॉन खेळाडू, लेदर क्रिकेट मधलं एक मोठं नाव नाशिक मधील सिद्धार्थ नाक्का. बघूया आपल्या सामन्याला आपल्या संघाला किती धावसंख्येपर्यंत घेऊन जातोय. आमचा भार बराच कमी झालाय आता. शाहरुख पठाण या. दोन ओव्हर 17. सर्वांना शुभ सकाळ आणि सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये दिवस क्रमांक 6 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. 2 ओव्हर नंतर 17 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद आहे. एका बाजूला गणित गुरु निमगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सिन्नर टायटन्स हा सकाळच्या सत्रातला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी किशोर तपासे यांना आपण पाहू शकता. आज संघामध्ये यावेळेस रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आलेली आहे.
व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. पाहूयात काय निर्णय असेल. दोन फलंदाज जर पाहिले तर एका बाजूला अंकुश छल्लारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ नक्का. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. किशोर तपासेंड आपण पाहतोय, एक अनुभवी आणि एक प्रतिभावंत गोलंदाज आज संघामध्ये त्यांचाही समावेश आहे. त्यामुळे संघ जरूर अजून थोडासा गोलंदाजीच्या माध्यमातून विचार जर केला तर मजबूत झालाय. किशोर तपासेंड आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी. यावेळीचा बॉल फुल टॉस होता, कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देणार आहेत. एकच धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नाहीये. काल विकास घोटेकर यांनी खूप चांगला खेळ केला आपल्या फलंदाजीच्या जोरावर. अंकुश छल्लारे आणि त्यांनी मिळून नाबाद काल एक सामना जिंकला होता सिन्नर टायटन संघाने. आज त्यांना लवकर माघारी जावं लागलं, परंतु या दोन फलंदाजांवर जबाबदारी आहे. यावेळेचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकच धाव तिथे मिळेल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. आपण सिन्नर स्पोर्ट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक मनस्वी स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावफलकावर 19 धावा. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अंकुश छल्लारे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला उडवले तर खरं, परंतु नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु परफेक्ट मिडल होताना बघायला मिळालेला नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. धावसंख्या एकंदर पुढे जाते. 21 धावा, एक फलंदाज बाद. 2 धावा अधोरेखित केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. एकच धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. खूप चांगले धावले दोन फलंदाज. 21 धावा, एक फलंदाज 23 धावा माफ करा, एक फलंदाज बाद आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली अंकुश छल्लारे आणि सिद्धार्थ नक्का यांच्यामध्ये. या स्पर्धेमध्ये सिद्धार्थ नक्का यांची बॅट थोडीशी शांत राहिली, परंतु त्यांच्याकडून देखील बऱ्याचशा अपेक्षा असतील. त्यांना देखील आज खेळणं फार गरजेचं राहील. खोलवर टप्प्याचा बॉल किशोर तपास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव. ओव्हरचा खेळ देखील होतोय समाप्त. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 1 बाद 24. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 षटकांमध्ये सिन्नर टायटन संघाने धावा बनवल्या 24 धावा. एक फलंदाज जरूर गमावलाय, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर एका भागीदारीकडे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे फार गरजेचं असेल सिन्नर टायटन संघासाठी, कारण सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर काल एक सामना जिंकला आणि तो सामना जिंकल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासानं सिन्नर टायटनचा संघ देखील उतरला मैदानाच्या आतमध्ये. गणित गुरु निमगाव संघाने देखील चढउतार पाहिले आणि सिन्नर टायटन्सने देखील चढउतार पाहिले या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. परंतु दोन्ही संघांना आज जर आपण पाहिलं तर मैदानावरती जिंकणं हाच एक मोठा पर्याय आहे, कारण जिंकावं तर लागेलच आणि इरादे तर प्रत्येकाने केलेले आहेत, की स्वप्न प्रत्येकाने पाहिलेलं आहे या स्पर्धेला जिंकायचं. लोवर फुल टॉसचा बॉल होता. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक भाग्यशाली चौकार मिळतोय सिन्नर टायटन संघाला.
भाग्यशाली चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर. शुभम तांबे यांचा हा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता. बॅकवर्ड पॉइंट वरून बॉलला उचललं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट अंकुश छल्लारे आणि सिद्धार्थ नक्का यांच्या दरम्यान. ज्या वेळेला तुम्हाला गोलंदाजी करणारा संघ चौकार आणि षटकार खेळू देत नाही ना, त्यावेळेला तुम्हाला 1चे रूपांतर 2 मध्ये करावंच लागतं. तुम्हाला सिंगल डबल वरती विश्वास हा दाखवणं फार गरजेचं आहे. 1 बाद 31 अशी धावसंख्या झाली आहे. जितू पाटोळे यांना आपण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहतोय. एक अनुभवी खेळाडू आहेत. आज जर आपण पाहिलं तर गणित गुरु निमगाव या संघामध्ये त्यांच्यावर देखील नजर आहेत. बॅटची बाहेरची कडा तिथे जर पाहिलं ना तर एकच धाव तिथे मिळणार आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर इनफिल्डच्या आतमधल्या क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं ना तर यष्टीरक्षकाच्या अगदी जवळ फर्स्ट स्लीप असते, सेकंड स्लीप असते, थर्ड स्लीप असते. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लीप मध्ये खेळाडू जो असतो तो फ्लाइंग स्लीपला असतो, म्हणजे तो इनफिल्डच्या अगदी जवळ उभा असतो. त्यामुळे तो फ्लाइंग स्लीप मध्येच क्षेत्ररक्षण करताना आपल्याला सहसा बघायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं बॉलला खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. पिकअप, गॅदर अँड थ्रो. पाहुयात निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचांची घेतली जाते मदत, कारण डिसिजन आहे क्लोज. विकेट येते की फलंदाज नाबाद असेल ते देखील पाहायचं. तर निर्णय इथे आलेला आहे आणि हा निर्णय बराचसा महत्वाचा होता. प्रत्येकाच्या नजरा होत्या तिसऱ्या पंचांकडे आणि निर्णय असा आलाय की फलंदाज बाद आहेत. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विविध ट्रान्स आपल्याला या स्पर्धेमध्ये खरं तर बघायला मिळत आहेत. प्रवीणजी गायकवाड सरांच्या कणखर आवाजामध्ये, त्याचबरोबर आणि मनोजी बेल्लेकर सर यांच्या आवाजामधले ट्रान्स आपण या स्पर्धेमध्ये ऐकतो. 2 बाद 33 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब होताना पाहायला मिळत आहे. थोडंसं फंबल जरूर झालं, त्याचा फायदा बॅटिंग टीमला झालाय जरूर. 2 धावा पूर्ण होत आहेत. या अगोदर धावफलकाच्या स्वरूपामध्ये विकेट तुम्ही गमावली आहे आणि ती सिद्धार्थ नक्काची विकेट तुम्ही गमावली आहे. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे धावा घेत असताना देखील 2 फलंदाजांमध्ये समन्वय साधणं देखील फार गरजेचं राहणार आहे. सिन्नर टायटन संघाला आपल्या फलकावर जाऊयात. 4 ओव्हर नंतर 35 धावा आणि ड्रिंक्स ब्रेक.
ड्रिंक्स ब्रेकसाठी सौजन्य आहे सन्माननीय सिन्नर एंटरप्राइजेसचे रतनजी पडवळ साहेब, त्याचबरोबरीने सतीशजी नेहे साहेब, त्याचबरोबर NV फार्मा कंपनी माळेगाव MRDC यांच्या माध्यमातून देखील सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे. या सर्वच बक्षीसदात्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आहे. प्रत्येकानं या स्पर्धेसाठी काही ना काही योगदान दिलेलं आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा उभी राहिली आहे. अनेकांचे हात या स्पर्धेसाठी पुढे आलेत आणि आज जर आपण पाहिलं तर सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील देखील अनेक खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलं. ते सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 6 आहे आणि या 6व्या दिवसामध्ये आपण सर्वजण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतोय. आपल्या सर्वांचं स्वागत असेल. एका बाजूला सिन्नर टायटन्स आणि दुसऱ्या बाजूला गणितगुरू निमगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः सिन्नर टायटन्सचा संघ करतोय फलंदाजी आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 4 षटकं संपली आहेत. धावा त्यांनी बनवल्यात 35 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये बाकी असणार आहे आणि या 4 षटकांमध्ये उर्वरित 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते पाहणं फार गरजेचं राहील इथे. तर 5वं षटक सुरू होतंय आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज इथे आमंत्रित करण्यात आले. निलेश वायसळे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. दीपकजी बेळगावकर असतील, त्याचबरोबरीने स्वप्नीलजी कपिले सर असतील आणि आमचे गणेशजी जगताप सर असतील. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कार्यरत आहे आणि उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. स्विच हिट केला यावेळेस पहिलाच बॉल आणि निलेश वायसळे यांचं भव्य स्वागत करणारा हा स्विच हिटचा एक स्वीट हिट चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. स्विच हिटचा हा फटका थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल होता जरूर, राखून टप्प्याचा चेंडू जरूर होता, वेळ देखील मिळाला तितका, परंतु हा फटका खेळणं तितकं सोपं नाहीये. चांगला फटका इथे सजवलाय. फलंदाज दिनेश पेडेकर यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली 39. निलेश वायसळे यांचं भव्य स्वागत केले चौकाराने. बघूयात कमबॅक करतील का ते देखील आपल्याला पाहावं लागेल. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉलला पुल करत असताना तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. दिनेश पेडेकर पहिल्या बॉलवर चौकार ठोकला, परंतु दुसऱ्या बॉलवर निलेश वायसळे ईट का जवाब पत्थर से, गेंद का बल्ले का जवाब गेंद से आणि विकेटचं देखील पतन होताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 2 सिल्वर डक. फलंदाज दिनेश पेडेकर बाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. दिनेश पेडेकर एक चौकार त्यांच्या विपक्षामध्ये खेळला होता खरं तर निलेश वायसळे यांच्या विपक्षामध्ये, परंतु त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. त्यानं खूप चांगला झेल पकडलाय. वैभव शेलार तिथे आहेत क्षेत्ररक्षण करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 3/39. नवीन फलंदाज आदेश महाले. ओहो टॉपेज घेतलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. लॉंग स्टॉपला निघालाय. वेगात चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल दाखल होईल. अजून एक भाग्यशाली सुदैवी संजीवनी चौकार मिळतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 3/43 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक चौकार आलाय आणि तो भाग्यशाली चौकार आहे. धावसंख्या 43 झाली आहे.
यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचं काम होतंय. एकच धाव मिळते आहे. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल देखील होतोय. धावफलकावर 44 धावा आहेत. सिनियर टेनिस प्रीमियर लीग 14 संघांचा समावेश असणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या 14 संघांनी एक स्वप्नच पाहिलंय की या स्पर्धेला 7व्या पर्वामध्ये आम्हीच जिंकणार. हे स्वप्न प्रत्येकानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळेच या स्पर्धेमध्ये देखील ते सहभागी झालेत. जिंकण्याच्या इराद्यानं उतरलेले आहेत. त्यामुळे कोणी सहज ते हार मानणार नाही या स्पर्धेमध्ये. त्यामुळे प्रत्येक जण चांगला खेळ करेल. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 44 झाली आहे. 4.4 षटकांचा खेळ संपला. अर्थात 5वं षटक सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी निलेश वायसळ यांना आपण पाहू शकता. त्यावेळेस लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय परंतु गोलंदाजाने देखील चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला स्पर्श करत चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. चेंडूचा वेग थोडासा कमी केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा देखील तिथे पूर्ण होत असताना पाहायला मिळतील. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती धावसंख्या 46 धावा. 3 फलंदाज बाद. 5वं षटक सुरू आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक संघांनी संघर्ष केला. अनेक संघांनी चढउतार पाहिले आहेत. या स्पर्धेमध्ये कमी धावसंख्येचा पाठलाग देखील होताना बघायला मिळालेला नाहीये आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज होताना बघायला मिळाला. कारण या मैदानावर असे फटके बरेचसे बघायला मिळालेत. जो फटका आता खेळलाय जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देखील आलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड अंकुश छल्लारे यांच्या पॅकमधून निघालेला एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर जर पाहिलं तर 52 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. आपण जर पाहिलं तर अंकुश छल्लारे अजूनही उभे आहेत. 17 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत आणि धावा त्यांनी बनवल्या नाबाद 26 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. 52 धावा धावफलकावरती आहे. पाहुयात. हो यावेळेस देखील बॅटचा स्पर्श चेंडू घेतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे जितू पाटोळे आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धावसंख्या 52 झाली आहे. 52. बाळा तातळे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. हे सुद्धा टाकेत गटाच्या त्याच परिसरातली खेळाडू आहेत. अर्थात दिनेश पेडेकर आणि बाळा तातळे या 2 फलंदाजांचा खेळाडूंचा विचार जर केला तर एकाच परिसरातून या स्पर्धेसाठी दाखल आहेत. परंतु आज बाळा यांना देखील मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 52. ओव्हर नंबर 6 सुरू असताना चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर गणेश दिघे यांचा बॉल राईज झाला. उसळी घेतली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 52. गणेश दिघे यांचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये त्यांच्या गोलंदाजीवर थोड्याशा धावा आल्या होत्या परंतु इथे 3 चेंडू टाकलेत. धाव खर्च केली नाहीये. यावेळेस 4था चेंडू आहे जो लागोपाठचा निर्धाव आलाय. वा गणेश दिघे वा. जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 52 झाल्यात. 6वं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. बाळा तातळे यांना मात्र यावर मार्ग शोधावा लागेल. इथून पुढे आक्रमक तुम्हाला व्हावं लागेल कारण शेवटचे काही षटक आता शिल्लक आहेत. शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत. तुम्हाला तुमचं मार्गक्रमण आता हवाई मार्गाने होणं फार अपेक्षित आहे.
कारण इथून पुढे जर तुम्ही मोठे फटके खेळले, एक चांगल्या धावसंख्येकडे जर गेले तर तुम्ही विजयापर्यंत जाऊ शकता. फुलर लेंथवरचा बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. फ्लाइंग स्लीप वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 53. 4 बाद 53 धावा, 5 चेंडू टाकलेत, 1 धाव दिली, 1 विकेट मिळाली आतापर्यंत गणेश दिघे यांना. गणित करून निमगाव संघ पहिला सामना जिंकला होता, त्यानंतर आपण जर बघितलं ना तर एक पराभवाला देखील त्यांना सामोरं जावं लागलं होतं. परंतु आता संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय देखील. आत्मविश्वास हा फार गरजेचा असतो. आणि इथे आपण जर पाहिलं तर जितू पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ अतिशय चांगला खेळ करतो. लॉफ्ट केलाय बॉल, समोर खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत किशोर तपासे यांना आपण पाहू शकता. एकच धाव आली आहे. गणेश दिघे यांनी या ओव्हरमध्ये धावा दिल्यात फक्त 2 आणि 1 विकेट त्यांना मिळाली. जबरदस्त गोलंदाजी आणि 6 ओव्हर नंतर धावा 54. 54 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सातवं षटकाला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल स्विचच्या माध्यमातून खेळलाय. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अंकुश छल्लार यांच्या बॅटमधून निघतो अजून एक कलात्मक फटका, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर 58 धावा आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. अंकुश छल्लारे एक हाती किल्ला लढवत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांना कोणी साथ देत नाहीये, परंतु संघासाठी एकटा लढतोय, नाव त्याचं अंकुश छल्लारे. 4 बाद 58. चांगला बॉल. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. धाव मिळणार नाहीये. 7 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता अंकुश छल्लारे आणि अगदी त्याच पद्धतीने फलंदाजी देखील करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 क्रमांकाची जर्सी परिधान करणारे महेंद्रसिंग धोनी यांना आपण पाहिलं आणि त्यांची आक्रमकता ज्या पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने आक्रमक फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अंकुश यांना पाहतोय. लॉफ्ट केला याही वेळेस. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. इट्स मॅक्सिमम षटकार. गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. स्लॉट मधला बॉल होता आणि थेट फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक षटकार जिथे त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्या या षटकाराने पुढे जाते. धावा झाल्या 64 धावा. 7 नंबरची जर्सी म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन साथ घेऊन जाणारी ही जर्सी आणि त्या जर्सीचा क्रमांक म्हणजे 7 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी MS धोनी, सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 होता आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या 7 नंबरच्या जर्सीची चर्चा देखील आपण मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिली की ती जर्सी रिटायर होईल. म्हणजे आता 7 नंबरची जर्सी कोणाला दिली जाणार नाही. हो, यावेळीचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे जर आपण पाहिलं ना तर धाव मिळणार नाहीये. सचिन तेंडुलकर नंतर धोनीला आता हा ट्रिब्यूट दिला जाणार आहे. आणि नक्कीच आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल किंवा लेदर बॉल क्रिकेटमध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की नंबर जे आलेत ते कसे आलेत आणि कधीपासून त्याची सुरुवात झाली. हो, शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला होता. आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु तिथे
आपण जर पाहिलं तर संपर्क झालेला नाहीये. 1992 नंतर बीसीसीआयने आयसीसी वन डे क्रिकेटमध्ये ऑफिशियली कलरफुल जर्सी केली होती. 1996 मध्ये ऑस्ट्रेलियन टीमने खेळाडूंना जर्सीचे नंबर दिले होते आणि 1999च्या विश्वचषकापासून जर आपण पाहिलं ना तर हे नंबर कंपल्सरी झाले होते. मग नंबर ठरवले कसे? बीसीसीआयने हा निर्णय सोपवला होता त्यावेळेस खेळाडूंवर. यावेळेचा बॉल फुलटॉस होता, समोर खेळलाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे. कुठलाही नंबर घ्या पण एकाच टीम मध्ये सारखे नंबर नसतील याची काळजी त्यांना घ्यायला लावली. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 65 धावा 65. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 7 ओव्हर नंतर 65 धावा धावफलकावरती झाल्या. तर आपण चर्चा करतो की बीसीसीआयने खेळाडूंवर तो निर्णय सोपवला. बीसीसीआयने सांगितलं की नंबर घेताना काळजी घ्या की एकाच टीम मध्ये सारखे नंबर नसावेत याची काळजी घ्या. तर फुटबॉलच्या नंबरचा पॅटर्न काही प्रमाणामध्ये क्रिकेटमध्ये देखील वापरण्यात आला. जसं की 10 नंबर फुटबॉल मधले लेजंड पेले यांचा नंबर, तो 10 क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांना देण्यात आला. आता धोनीचा 7 नंबर आहे. त्यांच्या बर्थडेट नुसार विराट कोहलीचा विचार जर केला तर त्यांच्या वडिलांच्या बर्थडेट नुसार 18 नंबर ते जर्सीचा आहे. आणि अशी नंबरच्या मागची हिस्ट्री बरीचशी आहे. नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. 4 बाद 65 धावा धावफलकावर. 7 ओव्हर संपल्यात. ओव्हर नंबर 8 ला सुरुवात होती. त्यावेळेस फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतात. एकदा वाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. वा, थ्रो चांगला आहे आणि तिथे फलंदाजाला देखील माघारी जावं लागेल आणि ते मोठी विकेट येते. अंकुश छल्लारे यांना माघारी जावं लागते. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर ओव्हर नंबर 8 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले. काल आपण जर पाहिलं तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची टेस्ट देखील ड्रॉ झाली आहे. तिथे खूप चांगली भागीदारी देखील शेवटच्या क्षणी होताना पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकार आलाय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. तर काल आपण जर पाहिलं तर भारताचा दिग्गज खेळाडू रवींद्रचंद्रन अश्विन यांनी काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेतली. एकाच हप्त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2 लेजंड खेळाडूंनी निवृत्ती घेतली. मग त्यामध्ये न्यूझीलंडची टीम साऊदी यांनी देखील याच हप्त्यामध्ये निवृत्ती घेतली. आणि काल जर आपण पाहिलं तर रवींद्रचंद्रन अश्विन यांनी देखील काल निवृत्तीची घोषणा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून. भारताचे एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज. त्यावेळेसचा बॉल आपण जर पाहिलं तर नक्कीच वेगात एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डिंग आणि इथे जर पाहिलं ना तुम्ही तर एक चौकार देखील येताना पाहायला मिळतो. 4 पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चेंडू पाहायला लागून थेट गेला सीमारेषेच्या पलीकडे. गोल केला क्षेत्ररक्षकाने. 74. यावेळेचा बॉल वाईट असेल, खराब चेंडू येताना पाहायला मिळतो. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावफलकावरती जर पाहिलं चेक देखील केलं जाईल पण रिव्ह्यू नाही आहे. येस, व्हाईट बॉलचा इशारा आहे. 75. चांगला बॉल निघून जाईल यष्टरक्षकाच्या दिशेने. धावी दे नाही आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
फलकावर 75 धावा आहेत 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सिन्नर टायटन्स शेवटचा बॉल इनिंगचा. त्यावेळेस देखील वाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु तिसरी धाव मिळणार नाही. फलंदाज धावबाद होतील आणि 6वा फलंदाज बाधून परतेल. पहिला डाव देखील संपणार आहे. प्रथमतः फलंदाजी केली सिन्नर टायटन संघाने आणि गणित गुरु निमगाव संघाने निर्धारित 8 षटकं टाकली आणि त्या 8 षटकांमध्ये 77 धावा सिन्नर टायटन संघाने बनवल्या. जिंकण्यासाठी 78 धावांचं आव्हान ठेवलं गणित गुरु निमगाव संघासमोर. पाहूया त्या 78 धावांचा पाठलाग होतोय का. या 78 धावा रोखल्या जात आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये कुणाला विजय मिळतोय आणि कुणाला पराभवाला सामोरं जावं लागतंय हे नक्कीच आपण पाहणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्ही सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहत राहा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in या युट्यूबच्या वाहिनीवरून देखील या क्रिकेटचा अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. दुसऱ्या डावाकडे जाऊ जिथे 78 धावांचं लक्ष आहे. तर दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होणार आहे आणि 78 धावांचं लक्ष आहे. 78 रन्स टू विन. 78 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि समालोचन कक्षामध्ये देखील आपण करतोय बदल. कालपासून ज्यांचा सुमधुर आवाज आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलाय आमचे सहकारी समालोचक जुन्नर तालुक्यातील एक गोड आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय अनिकेत गुंजाळ सर आपल्यासोबत दुसऱ्या डावामध्ये जॉईन होतील. थँक्यू. हॅलो हॅलो चिक चिक हॅलो. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन झाला. यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस करण्यासाठी ताबडतोब यायचं. इथे छत्रपती सुपर जायंट्स या संघाचे संघनायक उपस्थित झालेत. हेलो हेलो चेक.
टॉस देखील या ठिकाणी संपन्न होतोय. मनापासून धन्यवाद आदरणीय शाहरुख सर. सातत्याने श्रीरामपूर नगरीचा आवाज नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये खास करून नक्कीच सातत्याने आपल्याला ऐकायला मिळत असतो. शाहरुख पठाण सर, तुमचंही मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्ष असं स्वागत असेल. आपण पाहतोय सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 पर्व 7वं या मैदानावरती संपन्न होत आहे. सर्वांना सर्वात प्रथम शुभ सकाळ आणि उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्ष असं स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. तोपर्यंत मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस देखील संपन्न होतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. एका बाजूला छत्रपती सुपर जायंट्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये गुळवंच नाईट रायडर्स असा सामना यानंतर आपण बघणार आहोत. त्या सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूला STPL तर दुसऱ्या बाजूला 2024. कॉल कुणाचा असेल? कॉल असेल गुळवंच नाईट रायडरचा. यस, कॉइन स्पिन केला जातोय. यस, पुन्हा एकदा करूयात. STPL एका बाजूला आणि 2024 एका बाजूला. ओके, 2024 चा कॉल आहे आणि कॉइन दररोज 7वा दिवस कॉइन खाली जातोय का? हा सुद्धा सुरुवात तशीच झाली आहे. 2024 कॉल होता. कॉइन टॉस जिंकला इथे गुळवंच नाईट रायडर्स. आपल्या सोबत गुळवंच नाईट रायडर्सचे कॅप्टन आहेत. टॉस तुम्ही जिंकलाय. चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? आमची बॅटिंग लाईन चांगली आहे आणि जर आम्ही चेस केलं तर आम्ही चेस करू शकतो कुठलाही टार्गेट. त्याच्यामुळे आम्ही पहिले बॉलिंग घेतली आणि समोरच्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवून स्कोअर चेस करू आम्ही. पहिला सामना संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला, परंतु त्यानंतर पराभवाला देखील सामोरं जावं लागलं. तर आता इथून पुढे स्पर्धेमध्ये काय विशेष रणनीती? अजून तरी नाही तसं काही विशेष रणनीती आखली. आता जसं बेसिक करणार आम्ही बेसिक खेळणार आणि पुढे जाणार. बाकी अजून काही रणनीती नाही आहे. स्पर्धेबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. स्पर्धा चांगलीच भरवलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चांगलेच दिसते, म्हणजे भरवलेली आहे. आणि होप सो की याच्या पुढे अशाच ही स्पर्धा अजून मोठी व्हावं आणि चांगले म्हणजे खेड्यातील पोरांना चांगले अजून खेळण्याचे चान्स मिळावा इथे. बेस्ट लक तुम्हाला. टॉस जिंकला आपण, गोलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्यासोबत छत्रपती सुपर जायंट्सचे कॅप्टन आहेत. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर 8 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आणि दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिला तर गुळवंच नाईट रायडर्स आहे, त्यांच्या विरुद्ध किती धावा बनवण्याचा प्रयत्न? तसं आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती. प्रथमतः आम्ही 90+ रन करू. 90 रन आमच्यासाठी सफिशियंट आहे समोरच्या टीमला रोखण्यासाठी. तुमचा संघ देखील या मैदानावर खेळलाय, तर या विकेटबद्दल तुमचं मत काय? खेळपट्टीबद्दल तुमचं मत काय? आणि चेंडूचा जो वापर करण्यात आला 6 हिट त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, विकेट एकदम अतिशय चांगली आहे. बॉलर जो चांगली बॉलिंग करेल तो पण रन देत नाही आणि जो बॅटिंग चांगली करेल तो पण रन करू शकतो. आणि बॉल म्हणला तर बॉल चांगलाच आहे, कारण काय विषय बॅटीवर आला तर तो बाहेरच जातो परफेक्ट लागला तर. आणि स्पर्धेबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि खेड्यातल्या मुलांना पण चान्स भेटतोय. आणि नवीन नवीन आता आमच्याकडेच एक प्रीतम काळे म्हणून मुलगा आहे, 14-15 वर्षाचा आहे फक्त, तर त्याला आम्ही चान्स दिलेला आहे आणि तो अजून या स्पर्धेत थ्रू अजून पुढे जाईल याची आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू, बेस्ट लक. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस अपडेट आहे. टॉस जिंकलाय गुळवंच नाईट रायडर्स या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जमेत समालोचन कक्षामध्ये दुसऱ्या डावाला लगेचच होते सुरुवात. थँक्यू. मनापासून धन्यवाद. मॅच देखील ऑन होतीये. एका बाजूने असतील सिन्नर टायटन्स तर त्यांच्या विरोधामध्ये गणित गुरु निमगाव.
त्या दोन संघांमध्ये मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू अवांतर आलाय आणि त्याच पाठोपाठ बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट आलेत. दोन अवांतर धावसंख्येने संघाचं श्रीगणेशच्या संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. अर्थात 2 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश पेडेकर अर्थात डीपी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. स्ट्राईकच्या दिशेने जितू पाटोळे. हा चेंडू अगदी आपण पाहूया. अचूक टप्प्याचा मारा, शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, आता मात्र यशस्वी झालाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात नक्कीच डीपी अर्थात दिनेश पेडेकर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. जितू पाटोळे आणि त्याचबरोबर शुभम तांबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत, सलामीला आलेत आणि साजेशी खेळी करण्याची ताकद या दोनही फलंदाजांमध्ये आहे. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे रियाज बरोबर. पॉइंटच्या दिशेने एक दिमागदार स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा फरार, धावा येथील 4, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकाराच्या मदतीने धावफलक 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. जितू पाटोळे तंत्रशुद्ध खेळीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न जितूचा देखील असेल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत, वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच पहिल्या डावामध्ये शाहरुख सरांनी सांगितली 7 या क्रमांकाचं महत्व काय आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून नक्कीच कुल कॅप्टन म्हणून सातत्याने ज्यांची ओळख MS धोनी हे नाव आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि आता IPL येते, त्यामुळे चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सची ज्यावेळेस मॅच असते त्यावेळेस मात्र स्टेटसचं झालेलं घनघोर युद्ध आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अर्थात सर्व फॅन फॉलोवर्स सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चेंडू बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचं समीकरण पुनश्च एकदा अवलंबलं जात आहे. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे सरसावेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 षटकांची मॅच, अगदी प्रत्येक दिवशी 6 सामने 8 षटकांचे या मैदानावरती खेळवले जातात. इथे समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल घेण्यासाठी प्रयास. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु अयशस्वी ठरलाय. परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिले 2 चेंडू अतिरिक्त आले, त्यानंतर एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. एक चौकार देखील जितू पाटोळेने वसूल केला, परंतु त्याच पाठोपाठ डीपी देखील कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बरेचसे शफल झालते, स्टेप आउट झालते, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिन बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक प्रगतीपथावरती संपलं जाईल. आता समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 42 चेंडू अजूनही उर्वरित आहेत, बनवायच्या 67 धावा. सकाळचं सत्र आज दिवस क्रमांक 6 या मैदानावरती संपन्न होतोय. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून या स्पर्धेकडे आपण सर्वच जण पाहत असतो. सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली नामी संधी म्हणून या स्पर्धेकडे संपूर्ण टेनिस विश्वाची नजर नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 या मैदानावरती संपन्न होते. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं अगदी सकाळच्या सत्रामध्ये मनापासून सहर्ष असं स्वागत असेल. परंतु पहिला विजय आजच्या दिवसातील कोण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेणार यासाठी मॅच सुरू आहे.
हा चेंडू हलक्या छाताने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. जितू पाटोळे आणि शुभम तांबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात तर अतिशय लाजवाब होताना पाहायला मिळाली दोनही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु ह्या षटकामध्ये बाळा हा चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावत संख्येच्या मदतीने धावफलक 12 धावा आहेत. 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या वाटेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तर मासाहेब जिजाऊंची जयंती. नो बॉल पंचांचा इशारा तर आलाय आणि इथे यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. बारा या अंकाची चर्चा आपण जरूर करत होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती सकल महाराष्ट्र आणि देशभरामध्ये नक्कीच संपन्न होताना आपण सर्वच जण पाहतो. फ्रीड गेंद आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. फेकी अचूक आणि इथे एकाच धावेने समाधान. फ्रीडचा खरपूस समाचार कोणत्याच प्रकारचा घेता आला नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावफलकावरती 14 धावा आहेत. तर 12 म्हटलं की 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येईल. अनेक थोर महापुरुष या मातीला या धरतीला नक्कीच जन्म घेताना पाहायला मिळाले. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर तिथे अडवण्यासाठी प्रयत्न आहे, परंतु शर्यत मात्र चेंडू जिंकेल. धावा येथील 4. सनसनीत खणखणीत चौकार. फोरन पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. 39 चेंडू अजूनही उर्वरित बनवायच्या 60 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उचलतायत. एका बाजूने जितू पाटोळे तंत्रशुद्ध खेळीचं प्रदर्शन त्याचं आपण पाहिलंय, परंतु आग लावली होती जितू पाटोळेने. त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम दुसऱ्या बाजूने शुभम तांबे देखील करतोय. जबरदस्त खेळ. अगदी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. बाळा हा चेंडू देखील इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला जाईल. झेल निसटलाय. जीवदान शुभम तांबेला मिळालं जात आहे. तोपर्यंत अगदी 1+1 2 धावा येतील. जीवदान आणि जीवदान येणाऱ्या वेळेमध्ये किती घातक ठरणार. शुभम तांबे सारख्या घणाघाती फलंदाजाला, डावकर हाताच्या घणाघाती फलंदाजाला जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. येणाऱ्या वेळेमध्ये जीवदानाचा फायदा शुभम उचलेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आणि दिमागदार स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये संपन्न होत असताना आपण सर्वच जण अनुभवतोय. बाणाची स्पर्धा आहे. प्रत्येक संघाचा मानस आहे. माझ्या संघाचा विजय या स्पर्धेमध्ये मला मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करतायत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा समजू शकत नाही फलंदाज शुभमला. इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 20 धावा आहेत ज्या स्थिर असतील. समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलाय. चेंडू उंच भरारी घेईल. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या पाठमोर. तिथे असफल ठरतील आणि हा देखील चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, एसटी
बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा। सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। 2 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा आहेत, शेवटचे 36 चेंडू अजूनही बाकी, बनवायच्या 54 धावा। हा चेंडू देखील बॅकफूट वरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा एक सिंगल, 25 ऑन बोर्ड, 25 धावा आहेत। पस्तीस चेंडू आणि 53 धावा विजयाचं समीकरण। गोलंदाज दिनेश पेडेकर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत, संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हातात आहेत। अनुभव प्रचंड मोठा आहे, परंतु इथे शुभम तांबे नावाची तोफ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून गोळीबार करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये शुभम तांबे करतोय। 4 धाब्यांसाठी चौकार। पाहुणी मौका हा मारलाय चौका। हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका। 29 धावा या शुभम तांबेला जीवदान मिळालं होतं आणि तोच आता आक्रमित होतोय। हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, हलकेच्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अगदी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल। पुन्हा एकदा एक सिंगल येईल, धावफलकावरती 30 धावा आहेत, 33 चेंडू 48 धावा, विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळेल। अगदी शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट। इथे 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील। 32 धावा आहेत, 32 अंकाचा इतिहास काल तुम्हाला दिवसभरामध्ये सांगितलाय। पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला, त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजी राजे भोसले। अगदी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं। 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं। हा चेंडू देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र आता तैनात, फंबल होतील तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होईल। 34 धावा धावफलकावरती आहेत। 32 अंकाची चर्चा आपण करत होतो। 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं, 120 हून अधिक लढाया संपूर्ण आयुष्यामध्ये लढले, परंतु एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे। हा इतिहास या मातीचा आहे। हा चेंडू अगदी आपण पाहूया, इथे पंचांकडे हलकं अपील होताना पाहायला मिळेल। अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंना आहे, परंतु अपील इथे पंचांच्या माध्यमातून फेटाळलं जात आहे। याचबरोबर षटक देखील संपलं जाईल। तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत 34, शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 30 आणि बनवायच्या 44 धावा। शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट। योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक। ही पहा ओहोर संपली, या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक। आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणारे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक ब्रेक होताना पाहायला मिळाला। अगदी अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला होता, परंतु त्याने पाणीच मैदानाच्या आतमध्ये दिलंय की कानमंत्र दिलाय हे देखील पाहणं गरजेचं असेल। कारण सलामीची जोडी जर पाहायला गेली तर एक जबरदस्त फॉर्म मध्ये दोनही फलंदाज आहेत
तंत्रशुद्ध खेळीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतायत. आता पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. आता क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या जवळपास सजली जाईल, परंतु ह्याही षटकांमध्ये कशा प्रकारचं कामकाज करायचं यासाठी सल्ला मसलत मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. परंतु ह्या कानमंत्राचा फायदा दोनही फलंदाज उचलणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 4. हा चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकलेत. हलकेच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल इथे देखील येते. 35 ऑन बोर्ड. 29 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही विजयासाठी 43 धावा. शनी रंग बदलणारा खेळ म्हणून या क्रिकेटकडे आपण सातत्याने पाहतो. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहतो आपण. संघर्षाचा खेळ, जिद्दीचा खेळ, चिकाटीचा खेळ, सराव सातत्याचा खेळ म्हणून देखील आपण क्रिकेटकडे पाहत असतो. आणि असंच क्रिकेटमय वातावरण ह्या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. (36 ऑन बोर्ड. 36 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया कमालीचा येतोय. षटक संपतोय. वॉटर बॉय कुठे असतील? ड्रिंक ब्रेकची ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जे घेऊन जातात, विनंती असेल संपर्क करा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया उजवेष्टीच्या दुर्बरती राहतोय. मुख्य पंचांचा इशारा आला जाईल. व्हाईट बॉल. 37 ऑन बोर्ड. समीकरण क्षणोक्षणी बदललं जाते. 27 धावा आहे. 27 चेंडू आहेत. 41 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. 37 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतील. इथं देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास होता. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फायनल क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. एक सिंगल इथे देखील वसूल केली जाते. 38 धावा आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा येत होत्या ना, त्यांना आता ब्रेक थ्रू लावण्याचं काम सिद्धार्थ नक्का नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च झाल्यात. एक अतिरिक्त स्वरूपात आहे. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोर. तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीने 42 धावा आहे. एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असणार आहे. एक चूक संघाला विजयापासून दूर नेणारी असणार आहे. त्या चुका टाळाव्या लागतील. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. षटक संपतात 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. बिनबाद 43 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचे अजूनही चेंडू 24 आणि बनवायच्यात 35 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावणे येथे सिन्नर टायटन टीम खेळायला आली. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय दिवाकर शेठ बंगेरा, प्रोप्रायटर हॉटेल गोदावरी लॉजिंग अँड बोर्डिंग, मुसळगाव MIDC सिन्नर, माननीय अजय परदेसी, प्रोप्रायटर क्वालिटी ग्लास सेंटर, शासकीय ITI मागे नायगाव रोड सिन्नर, किट पार्टनर वारुंगसे ट्रेडर्स, सरदवाडी रोड सिन्नर, प्रोप्रायटर PR वारुंगसे, माजी नगरसेवक सिन्नर महानगरपालिका व माननीय RR वारुंगसे, सिन्नर टायटन्स.
डिंगब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये जो संपताना पाहायला मिळेल आणि तदनंतर भगवान शिंदे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळला होता. एक सिंगल. 44 ऑन बोर्ड. 23 चेंडू आणि बनवायचे आहेत 34 धावा. आणि एक चांगली पार्टनरशिप सलामीच्या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शुभम तांबे 12 चेंडू खेळला, 21 धाव्यांची खेळी आहे. जितू पाटोळे 14 चेंडू खेळलेत, 18 धाव्यांची खेळी पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. क्षेत्ररक्षण लाजवाब नक्कीच होताना पाहायला मिळत आहेत. 45 धाबा आहे. अगदी अनेक स्पर्धा आपण पाहिल्या फलंदाजीच्या जोरावरती विजय करू शकतात, गोलंदाजीच्या जोरावरती देखील विजय करू शकतात, परंतु क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे, कणा आहे. आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील कित्येक सामने विजय होताना आम्ही सर्वांनी पाहिलेत. त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक चूक मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला टाळावी लागेल आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत दोनही फलंदाज लढताना देखील पाहायला मिळतील. क्षमता त्यांच्यामध्ये देखील आहे. अगदी सुरुवातीपासून जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात दोनही फलंदाजांनी करून दिली आणि अजूनही आपल्या संघासाठी झुंज देत आहेत. ऑफिशियल टीमचं देखील मनापासून कौतुक असेल. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो दीपक पिळगावकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील इथे कमालीचा येतोय. भगवान शिंदे जी जबाबदारी संघाच्या माध्यमातून आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या संपन्न करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने स्वप्नील कपिले सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर गणेशजी जगताप सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आपल्याच सिन्नर तालुक्याचा असणारं भूषण आहे, त्यांचंही मनापासून कौतुक मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. कोणती स्पर्धा यशस्वी संपन्न करायची म्हटली की पंचांची भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण असते आणि तीनही पंच जर पाहायला गेले तर सातत्यपूर्ण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. इथं देखील आक्रमण चढवलंय शुभम तांबे. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती आहे, परंतु एक नेत्रदीपक झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. एकोणावीस चेंडू आणि 32 धावा अजूनही विजयाचं समीकरण आहे, परंतु भगवान शिंदेचं या षटकामध्ये कौतुक करावं लागेल. कमालीचं षटक हाताळले. 5 चेंडू आतापर्यंत नक्कीच त्याचे आपण पाहिले. 3 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील टिपताना पाहायला मिळालाय. यशस्वी षटक भगवान शिंदेचं आणि जी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती ती पार्टनरशिप तोडण्याचं काम भगवान शिंदेने देखील मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. तर न्यू बॅटर वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जितू पाटोळे आहे. 16 चेंडू 19 धाव्यांची खेळी. वैभवला मात्र या ठिकाणी वैभवशाली कामगिरी करायची आहे, शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे आणि त्यासाठी वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सिन्नर टायटन संघ एका बाजूने आहे. संघ मालक जर पाहिलं गेलं तर दिवाकर शेठ बंगेरा हॉटेल गोदावरी आणि अजयजी परदेशी क्वालिटी ग्लास सेंटर यांच्या मालकीचा असणारा संघ म्हणून या संघाकडे आपण पाहतो. हा चेंडू अगदी आपण पाहूया फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला. एक बाद 47 धावा धावफलकावरती आहेत. भगवान शिंदे आपलातून गोलंदाजी, एक विकेट घेत अवघ्या 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात.
कमालीची गोलंदाजी भगवानची पाहायला मिळाली आणि समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू बनवायचे 31 धावा. सिन्नर टायटन्स या संघाची आपण चर्चा करत होतो तर किट पार्टनर वारुंगसे ट्रेडर्सचे असणारे सर्वात सर्व आदरणीय RRG वारुंगसे साहेब आणि माझे नगरसेवक सिन्नर नगरपालिका श्री PR वारुंगसे साहेब यांच्या माध्यमातून किट पार्टनर सौजन्य आहे त्यांचंही मनापासून स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गणित गुरु निमगाव हा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने सिद्धार्थ नक्का गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. 48 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 17 बॉल 30 धावा विजयाचं समीकरण अजूनही जे पाहायला मिळत आहे. आता इथे तोडाफोड आणि राज्य करा हे समीकरण नक्कीच अवलंबावं लागेल. इंग्रजांचं तत्व होतं तोडाफोडा आणि राज्य करा. आता ते तत्व मैदानाच्या आतमध्ये जितू पाटोळे आणि वैभव शेलार अवलंबणार का याकडे देखील तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. परंतु सिद्धार्थ नक्का आतापर्यंत अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या खूप दूर वरती राहतोय. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर धाबेने व्हाईट बॉल. धावफलकावरती 49. हा चेंडू देखील आडव्या बॅटिंग खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. शर्यतच्या साहाय्याने चेंडू आढवला जातोय. बॅकअप होईल तोपर्यंत एक सिंगल. संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 चेंडू बनवायच्यात. 28 धावा. 28 धावा 16 चेंडू 16 चेंडू 28 धावा. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? जबरदस्त मॅच. हा चेंडू अगदी आपण पाहूया. घर 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 बोटांची किमया सिद्धार्थ नक्का. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. फिरकीची जादू दाखवतोय आणि कमालीचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा एक सिंगल. 51 ऑन बोर्ड. 14 चेंडू 27 धावा. शनोशनी सामन्याचं समीकरण बदलत चाललंय. कोण बाजी मारेल? एका बाजूने गणित गुरु निमगाव साबा संघ तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं सिन्नर टायटन्स या दोन संघांमध्ये लढत. इथे चेंडूने उंच बारारी घेतली आहे आणि जितू पाटोळीची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक खेळाडू प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 17 चेंडू आणि माफ करा 13 चेंडू आणि 27 धावा विजयाचं समीकरण आहे. 51 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12.46च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न प्रयास मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गणेश दिघे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. काल यांचा बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. अर्थात अनंत दिघे आज काल आपण पाहिलेत. आज गणेश दिघे आपल्याला पाहिजेत. गणेश तारणहार्ता विघ्नहार्ता ठरणार का? गणेश म्हटलं की गणपती बाप्पा आपल्याला आठवेल. गणेश म्हटलं की विघ्नहार्ता आपल्याला आठवेल. इथे संघावरती संकट आले. संकट मोचक ठरणार का? गणेश दिघे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज सिद्धार्थ. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे पुन्हा एकदा बोटांची किमया. जादुई गोलंदाजी सिद्धार्थची पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा याही षटकामध्ये आल्यात. एक विकेट देखील टिपली आहे. कमालीची गोलंदाजी सिद्धार्थ नक्काची पाहायला मिळेल. 6 षटकं संपतायत. बनवल्या गेल्या धावा 51. शेवटचे 12 चेंडू 27 धावा विजयाचं समीकरण. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक.
तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर. थँक्यू. डीजेची सुंदर अशी मेजबानी नक्कीच आमचे मयूर सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत मी करेल. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. तोपर्यंत अगदी 2 धावा यशस्वीरित्या येतील. 53 ऑन बोर्ड, 53 धावा आहेत. 11 चेंडू 25 विजयाचं समीकरण. काम करो ऐसा कि नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. इथे स्वतःच्या नावाचा डंका वाजवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी. इथे आक्रमण चढवलंय वैभव शेलारच्या बॅट मधून. हवाई तडाखा, हवाई सफर, बंगाली रसगुल्ला. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये आक्रमक करताना पाहायला मिळतील. भगवान शिंदे वरती होते आक्रमण. धावफलकावरती 59 धावा आहेत. 10 चेंडू 19 विजयाचं समीकरण. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. मुख्य पंच दीपक पिळगावकर सरांचा इशारा आला जाईल. इथे वाईट बॉल आहे आणि अवांतर धावत संख्येने धावफलक 60 धावा आहेत. समीकरण 10 चेंडू 18. हा चेंडू देखील इथे हलकीशी एज आणि नंतर कॉट बिहाइंड विकेटची शिकार ठरतोय. वैभवला इथे परतवण्यामध्ये यश. टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. भगवान शिंदे काय गोलंदाजी आहे मित्रांनो. या अगोदर एक मोठा फटका जरी आला असेल परंतु कमबॅक करताना पाहायला मिळतील भगवान शिंदे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल सागर. हा चेंडू देखील अगदी आपण आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल. 61 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. समीकरण 8 चेंडू 17 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये, कारण कोणताच संघ इथे हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक संघाला विजय महत्वाचा आहे आणि त्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताय दोनही संघ. हा चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. वारंवार चुका टाळाव्या लागतील. एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल हे अगोदर देखील सांगितलंय. 65 धावा आहेत. 7 चेंडू 13. गलती पे गलती. वारंवार चुका होत आहेत आणि त्या चुका टाळाव्या लागतील. हा चेंडू देखील पुन्हा एकदा लॉगऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे आणि इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पंचांकडे अपील होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. गणित गुरु निमगाव संघ आपण पाहतोय. संघ मालक जर पाहिलं गेलं तर गणित गुरु पुस्तकाचे असणारे प्रकाशक आदरणीय शांतारामजी आहिरे सर आणि तुळशीरामजी कांडेकर सर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. तर किट पार्टनर
क्रिस्टलाइन इंटेरियर आणि मॉड्युलर किचनचे असणारे सर्वे प्रियंकाताई शिंदे आणि आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून किट पार्टनर सौजन्य आहे, त्यांचंही मनापासून स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. 14 संघ आणि 14 संघांसाठी असणारे किट पार्टनर आणि असणारे सर्व संघ मालक सर्वांचंच मी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करेल. खरं तर अनेक दातृत्वाते आहेत. नॉट आउट अर्थात 2 धावा यशस्वी आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ह्या 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 67 धावा धावफलकावरती आहेत. 7 षटकांचा खेळ संपलाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 11 धावा. कोणताच संघ इथे हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक संघाला विजय महत्वाचा आहे आणि संघ असू किंवा व्यक्ती असू, कोणताच व्यक्ती आयुष्यामध्ये हार मागत नाही. आयुष्यामध्ये व्यक्ती एकदाच हार मागतो, हारवाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावर की मला हार द्या. तदनंतर व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच हार स्वीकारू शकत नाही. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 68 धावा. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 10 धावा. श्वास रोखून ठेवणारा सामना. प्रत्येक संघाला विजय महत्वाचा आहे. दोनही संघ आपण पाहतोय. गणित गुरु निमगाव आणि दुसऱ्या बाजूने सिन्नर टायटन्स. कोण बाजी मारेल? हा चेंडू भन्नाट वेगाचा. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. गणेश दिघेला इथे बीट केलं जात आहे, थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू 10 धावा. एक डॉट बॉल सिन्नर टायटन्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तर एक मोठा फटका गणित गुरु निमगाव संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये? 4 चेंडू बनवायच्या 10 धावा. समोरच्या दिशेने आक्रमण चढवलाय. चेंडू जाईल सरळ बनबाव सीमारेषेच्या बाहेर. प्रीमिंडस चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. गणेश दिघे तारणार्थ ठरणार का? 72 धावा धावफलकावरती. 3 चेंडू बनवायच्या 6 धावा. धडधड 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 प्रेशर वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये? दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने पाहायला मिळेल. एका बाजूने गोलंदाज बाळावरती दबाव आहे, तर दुसऱ्या बाजूने गणेश दिघे, तर सागर यांच्यावरती देखील दबाव मैदानाच्या आतमध्ये. दबाव तंत्र अवलंबलं जात आहे. 3 चेंडू 6 धावा. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे अचूक टप्प्याचा मारा नक्कीच पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. तिसऱ्या पंचांची मदत वाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी घेतली जाते. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अर्थात निर्धाव चेंडू येईल. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. रख हौसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रुककर बदबेट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल देने का मजा भी आएगा. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 6 धावा. कोण माझ्या उचलणार आज मैदानाच्या आतमध्ये? पहिलीच मॅच रंगतदार. इथे आक्रमण चढवलंय आडव्या बॅटने आणि याच बरोबर विजयी षटकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गणित गुरु निमगाव संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूने सिन्नर टायटन्स संघ एक जबरदस्त खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. अगदी चुरशीची लढत पहिल्याच मॅच मध्ये आजच्या 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहिली आहे. मनापासून कौतुक दोनही टीम संघांचं असणार आहे.
मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या मॅचचा या ठिकाणी वितरित करतोय. एक अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूने नक्कीच बजावली. अर्थात गणित गुरु निमगाव संघाला शेवटच्या चेंडूवरती ज्या खेळाडूने विजय मिळवून दिलाय. 7 चेंडू 16 धावेंची खेळी, 2 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. तर गोलंदाजी करत असताना 2